आज संध्याकाळी येताना मी ना पालेभाजी घेऊन आली। संध्याकाळी पालेभाजी आणली ना तर थोडे नीट करायचं थोडंसं गडबड होऊन जाते, कारण मग एखाद्या शनिवारी किंवा रविवारी जर आणलेली असेल ना आणि नीट करून ठेवलेली असेल की दुसऱ्या दिवशी ना भाजी अगदी पटकन होते, म्हणजे वेळ जास्त लागत नाही। हार्डली 10 मिनिटात आपली भाजी तयार असते। आणि आज गाजर खूप छान मिळाली आणि 10 रुपयाला मला पाव किलो मिळाली। मी ही 15 रुपयाची आली, म्हणजे मी जेवढी निवडली होती ना तेवढ्या सगळ्याचं वजन कर म्हणून मी सांगितलं आणि 15 रुपयाची ती झाली। केळी आणली थोडीशी, कारण बरेच दिवस फळं पण नाही माझं आणणं झालंय। मेन म्हणजे बाजारात असं भाज्यांसाठी किंवा फळांसाठी असं काही थांबून व्यवस्थित घेणं झालं नाहीये, त्याच्यामुळे आणणं झालं नाहीये। पण केळी वगैरे आपल्याला तर नेहमी कुठेही मिळतात आणि केळी पण शरीरासाठी चांगली असतात। आपलं रोज 1 केळं किंवा 2 केळं खाणं नेहमी चांगलं, त्याच्यासाठी म्हटलं चला काही नाही तर निदान केळी तरी घेऊया। कोथिंबीरची जुडी माझ्याकडे सगळी संपलेली, कारण जी थोडीशी उरलेली ना ती मी वापरली, म्हणजे रविवारी जे वाटप वगैरे केलं शनिवारी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी वापरली आणि आता माझ्याकडे नव्हती। आणि काय झालं, त्या दिवशी आपण जो पुदिना आणलेला, जे आपण मकर संक्रांतीसाठी जो स्नॅक्स बनवलेला, त्याच्यामध्ये जी पुदिन्याची चटणी करायची होती त्याच्याबरोबर आणण्यासाठी म्हणजे ती बनवण्यासाठी पुदिना मी जास्तीचा घेऊन आणलेली, म्हणजे 10 रुपयाची जुडी आणलेली। तर मी म्हटलं आज थोडीशी पुदिन्याची चटणी करते। आणि आज माहिती नाही मला खूप प्रचंड भूक लागलेली, म्हणजे मला असं वाटत होतं मी कधी जाते आणि खाते काहीतरी बनवून असं झालेलं। पण असं होतं ना की संध्याकाळचं मग काय खावं, मी येता येताच विचार करत होते की मी काही भेळ आणू का किंवा शेवपुरी घेऊ का किंवा वडापाव खाऊ का, पण ते सगळं खाल्लं ना की पोट अगदी फुल होऊन जातं आणि जेवायला अजिबात होत नाही। आणि खरंच म्हणजे आणि मला बाहेरचं जास्त असं जमत नाही, मला खूप ॲसिडिटीचा त्रास होतो लगेचच। मला खूप आवडतं बाहेरचं खाणं, पण मी जेवढं खाते ना त्याच्यानंतर मला वरती एक अँटासिडची गोळी घ्यावीच लागते नेहमी। तर इथे म्हणून मग मी विचार केला चला आज घरात काय आहे, तर पनीर होतं, ही ग्रीन चटणी मी करते आणि म्हटलं त्याचाच वापर करून एक छान झटपट असं होणारा सलाड तुम्ही म्हणू शकता, किंवा मग तुम्ही एक झटपट असं होणारा पनीर टिक्क्याची रेसिपी म्हणू शकता, म्हणजे असं तुम्ही काही त्याला नाव देऊ शकता। पण आम्ही बऱ्याच वेळा असं करून खातो जेव्हा असं काही वेगळं खावंसं वाटतंय आणि घरातलंच काहीतरी आपल्याला असं, म्हणजे बाहेरचं खायचं नाही आणि घरातलंच काहीतरी खायचं आहे, खूप जास्त हेवी पण नाही आणि तेवढंच म्हणजे जशी बाहेर खाऊन मजा येते चटपटीत चमचमीत असं, तर अशी रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करते। तर सर्वात आधी आपण चटणी तयार करण्यासाठी मी ना इथे पनीर बाहेर काढून ठेवते बघा, पनीर पण थोडंसं होतं माझ्याकडे। कोथिंबीर आणि पुदिना, जेवढी कोथिंबीर आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी मी पुदिना घेतलेला आहे। याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, थोडीशी तिखट चटणी असेल ना तर खायला खूप टेस्ट चांगली लागते म्हणून 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सगळे मसाले टाकायचे आहेत। मी थोडंसं जिरं टाकणार आहे याच्यामध्ये, त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकणार आहे, थोडंसं लिंबू पिळणार आहे, थोडंसं आलं, थोडंसं लसूण आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही साखर टाका, साखर नाही टाकली तरी चालते, पण या सगळ्या गोष्टी पाहिजे, म्हणजे जिरं, आलं, लसूण, त्याचबरोबर थोडंसं लिंबू, थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठ, थोडंसं दही टाकायचं, म्हणजे ग्रेव्ही अगदी थिक होते, म्हणजे अशी कुठे फाटली जात नाही ती। आणि थोडंसं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तेल पण टाकू शकता, म्हणजे जर तुमच्याकडे दही अवेलेबल नसेल तर तुम्ही तेल टाका, आणि तेल नसेल म्हणजे दही असेल तर मग दह्याचाच वापर करा तुम्ही। दह्याने खूप छान अशी चटणीला टेस्ट येते, थोडीशी आंबट अशी। आणि अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून मी आता हे पेस्ट करून ठेवणार आहे, म्हणजे खूप जास्त अशी पातळ करायची नाही आणि अगदी खूप घट्ट अशी नाही, घट्ट केली तरी चालेल, कारण ही चटणी फ्रीजमध्ये पण आरामात राहते। तर माझ्याकडे डोसेचं जे बॅटर आहे तर उद्या सकाळी मी म्हटलं अप्पे करायचे नाश्त्यासाठी, तर म्हटलं ही चटणी सकाळसाठी पण होईल, अशा विचाराने मग मी ही चटणी पण आत्ताच करून घेतली, म्हणजे आत्तासाठी पण मला होईल आणि उद्या सकाळसाठी पण होईल, म्हणजे सकाळी परत आणि वेगळं अप्प्याबरोबर काय खायचं, म्हणजे मग नाहीतर मग केचप वगैरे बरोबर घेऊन खावे लागतात। तर म्हटलं ठीक आहे चला आपण हीच करूया। तर इथे मी आता 2 चमचे दही घेते आणि माझ्याकडे ना खूप अगदी घट्ट दही नव्हतं आज, तर इथे मी चाट मसाला टाकला आहे, थोडंसं मीठ टाकलं, थोडीशी काळी मिरी टाकली, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि याच्यामध्ये कसुरी मेथी आणि जी आपण पुदिना आणि कोथिंबीरची जी चटणी वाटलेली ना ती मी याच्यामध्ये ॲड करणार आहे 1 चमचा, म्हणजे याच्यामध्ये वेगळं काही लिंबू वगैरे टाकायची गरज नाही परत। आणि हे मिक्स करून घ्यायचं, ही स्टेप ऑप्शनल आहे, तुम्हाला जर पनीर थोडंसं फ्राय करून खायचं असेल तर तुम्ही असं करा।
किंवा मग बऱ्याच वेळा आपल्याला संध्याकाळच्या वेळेस असं चटपटीतच काहीतरी खावंसं वाटतं, त्यावेळेस मग तुम्ही अशा पद्धतीने खाऊ शकता। आता हे छान मिक्स करून घरून मी याच्यामध्ये पनीर एक 5 ते 10 मिनिटासाठी फक्त ही पेस्ट लावून ठेवणार आहे। खूप जास्त वेळ लावायची गरज नाही, कारण जास्त वेळ तुम्ही ठेवलं फ्रीजच्या बाहेर तर याला पाणी सुटणार आणि मग ते जी ग्रेव्ही आहे ना ती अगदी पातळ होऊन जाते। त्याच्यामुळे जर खूप जास्त वेळ जर तुम्हाला ठेवायचं असेल हे तर फ्रीजमध्ये ठेवा। आणि दही जर घट्ट असेल तर मग काहीच प्रॉब्लेम येत नाही, दही जर थोडंसं पातळ असेल तर पाणी खूप जास्त सुटतं। आता आपण थोडीशा सलाड करून घेऊ बघा। तर इथे मी गाजर किसून घेते आणि गाजर कापायला बराचसा बारीक बारीक वेळ जातो आणि ते चावायला पण खूप जास्तीचा असा वेळ जातो आणि खाताना मग तेवढी अशी मजा वाटत नाही, कारण मग खूप गाजरच चावत राहावं लागतं आणि मग काकडीच चावायला लागते, असं बऱ्याच वेळा होतं। म्हणून मग अशा पद्धतीने जे आपण स्लायसर असतं ना त्यानेच मी छानपैकी बारीक बारीक त्याच्या चकत्या काढून घेते। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही बारीक पण करू शकता किंवा छोटे छोटे जसं आपण कोशिंबिरीला कापतो तसं करा, किंवा लांब लांब तुम्ही कापले तरी देखील चालतात। आता मी याच्यामध्ये फक्त गाजर घेतले, काकडी घेतली, टमॅटो घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर टाकते। जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा टाका, पण मला कांदा नाही आवडत त्याच्यामुळे म्हणून मी याच्यामध्ये कांदा टाकलेला नाहीये। ते आपल्याला एका साईडला मिक्स करून घ्यायचं। तोपर्यंत आपण इथे पनीर आहे ना थोडंसं अगदी थोडंसं मी पॅनवर तेल टाकलेलं आहे आणि ते आपण फ्राय करून घेऊ। फ्राय करायची जास्त गरज नाही आहे, तुम्ही गॅस थोडासा जास्तच फ्लेम ठेवा आणि मग हे फक्त एका साईडने आणि दुसऱ्या साईडने फक्त परतून घ्यायचं आपल्याला, का तर थोडंसं त्याला क्रिस्पीनेस यावा आणि आपण जेव्हा मिक्स करू सगळ्या सलाडमध्ये तेव्हा ते जास्तसं कुस्करणार नाही। तर इथे मी बघा एक माझ्यासाठी आणि एक सचिनसाठी बाउल रेडी केलेला आहे मी। याच्यामध्ये आता जे आपण सलाड घेतलेलं ते सगळं मिक्स केलं आणि सगळं टाकलंय मी दोन्ही बाउलमध्ये थोडं थोडं। आणि याच्यामध्ये मी कुठलंही परत मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे आणि याच्यामध्ये मीठ वगैरे आपण याच्यासाठी नाही टाकलं आहे कारण जे आपण पनीर मिक्स केलेलं आहे, जे भाजलेलं आहे शॅलो फ्राय त्याच्यामध्ये पण आहे आणि ही जी आपण चटणी केलेली आहे त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी सगळं मीठ किंवा जे चटपटीत पाहिजे सगळं चाट मसाला वगैरे ते सगळे याच्यामध्ये आहे। ही जी चटणी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये ना मग आपल्याला आपण जे पनीर घेतलेलं आहे ते छानपैकी बारीक पीसेस करून टाकायचे। तुम्हाला अख्खे ठेवायचे असतील तर ते अख्खे जरी तुम्ही वरती ठेवले ना तरी ते सुंदर दिसतात, पण असे जर स्लाइस करून टाकले तर ते सगळीकडे पसरले जातात ना तर ते अजून छान लागतात। अजून बारीक बारीक तुकडे तुम्ही केले तरी चालतात, पण खूप बारीक असे नाही चांगले वाटत, असे खाताना थोडा थोडा मोठा पीस आला ना तर छान वाटतात। तर अशा पद्धतीने आपला हा एक म्हणजे भुकेचा म्हणजे छोट्याशा भुकेचा हा एक ऑप्शन जो पोटभरीचा आहे आणि काहीतरी छान पण आहे। तर बऱ्याच वेळा आम्ही हा करतो आणि हे खाल्लं ना की मग जास्त जेवण आमचं जात नाही, मग अगदी लाईट जेवण जसं आजचा मेनू मी ठरवलेला आहे, मेथीची भाजी करायची आणि चपात्या, बस म्हणजे झालं। तर सर्वात आधी ना मला खूप भूक लागलेली म्हणून मी पहिलं म्हटलं काहीतरी नाश्ता करून घेऊ। म्हणजे जेव्हा मला अशी खूप भूक लागते ना तेव्हा मी असंच करते, म्हणजे असं सलाड वगैरे असं काहीतरी आम्ही खातो आणि जेवणाच्या आधी तुम्ही जेवढं सलाड खाल ना तेवढं चांगलं असतं। फक्त असं काही ते खूप असं खाल्लं जात नाही म्हणून मग असं काहीतरी चटणी बरोबर वगैरे खाऊन म्हणजे मिक्स वगैरे करून मग खाल्लं जातं। तर म्हटलं चला पनीर पण होतं आणि ते फ्राय वगैरे पण करायची ऍक्च्युली काही गरज नव्हती, म्हणजे जरी नुसतं जरी असंच म्हणजे कच्चं जरी टाकलं असतं तरी छान लागलं असतं। तर आता आमचं जेवण पण काही जास्त होणार नाही कारण आम्ही ते जवळपास बाउल झालंय खाऊन आणि जेवणाच्या 1 तास आधी खाल्लं ना की पोट भरलेलं असतं आणि जेवण फार कमी जातं। आणि जे गाजर तुम्ही काकडी, शिमला मिरची, कोबी असं वेगवेगळं काही त्याच्यामध्ये ऍड करू शकता। तुमच्याकडे उकडलेले मूग मटकी वगैरे असेल ते पण ऍड करू शकता आणि ग्रीन चटणी बरोबर कधीही चांगलंच लागतं, म्हणजे तुम्ही कुठलंही त्याच्यामध्ये ऍड करा, काही टाका, खूप छानच लागतं। तर आता मला जेवणामध्ये फक्त जशी मी भाजी धुवून ठेवली तर मी मेथीची भाजी करणार आहे आणि 4-5 चपात्या भाजणार, बस एवढंच जेवण आहे। आणि आता जशी गरमी चालू झाली तसं संध्याकाळचं जेवायला फार नकोसच होऊन जातं आणि माझं रुटीन आता असंच असणार आहे की संध्याकाळच्या जेवणासाठी काय हलकं फुलकं आपण खाऊ तेच मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आज थोडासा वेळ आहे मला, तर मी विचार करते ना कपाट मी बरेच महिने झाले लावलं नाहीये। जानेवारी तर पूर्ण गेला, हे 15-20 दिवस गेले आणि कपाट लावायचं म्हणजे मला ना बरेचसे जुने कपडे आहेत ना ते म्हणजे हे करायचे, म्हणजे जे आता सध्या मी ऑफिसला वगैरे जाताना वापरत नाही किंवा घरी वापरत नाहीये ना ते सगळे कपडे मला आता थोडेसे साईडला काढायचे। तर ते खूप माझं काम पेंडिंग मध्ये, तर आज ना थोडं करून करणार आहे।
म्हणजे एक साइड मी लावून घेणार आहे. म्हणजे एका साइडला माझ्या कपाटामध्ये ना मी तुम्हाला दाखवेन, एका साइडला जवळपास मी सगळ्या गोष्टी म्हणजे एका खणामध्ये माझे टी शर्ट्स असतात, एका खणामध्ये प्लाझो आहेत, एका याच्यामध्ये जीन्स वगैरे सगळं एक एक ठेवलेलं आहे. तर आज विचार करते एक साइड थोडीशी मी काढून घेते, म्हणजे जिथे थोडेसे टॉप, टी शर्ट, जीन्स आहेत, नंतर पेटीकोट्स आहेत आपले, तर ते सगळं थोडं थोडं एका साइडचं काढून घेते. आणि ना ऍक्च्युली त्याची ना घडी पण सारखी सारखी आपण ऍक्च्युली चेंज केली पाहिजे. मी ना अशीच ठेवली, कितीतरी दिवस झाले. तर आता तेच पहिले काढून घेते, म्हणजे निदान ओपन जरी केले ना तरी बरे वाटतात. तर मी आता ना ओपन करते, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर पण करते. तर सर्वात आधी ना मी तुम्हाला मागे पण म्हटलेलं की आपल्याकडे प्लाझो कुठल्या कलरचे असले पाहिजे किंवा कसे पॅटर्नचे असले पाहिजेत की तुम्ही मिक्स मॅच कधीही घालू शकता. तर एक असा कॉमन जो माझ्याकडे आहे, जो तुम्ही बघितला असेल, ज्याला असं खाली हे वर्क आहे आणि व्हाईट कलर मध्ये आणि हा प्युअर कॉटन मध्ये, तर त्याचा लुक ना खरंच खूप वेगळा असा दिसतो. आणि असा एखादा प्लाझो पॅन्ट आपल्याकडे असावी व्हाईट कलर मध्ये. त्याच्यानंतर माझ्याकडे ना असे हे अशा 2 कलर मध्ये पण आहेत. हे पण तुम्ही कुठल्याही कुर्तीज वरती वगैरे पण मिक्स मॅच करू शकता डार्क कलर मध्ये, किंवा मग याच्यावर तुम्ही एखादं टी शर्ट वगैरे पण वापरू शकता. आणि हे अगदी पॅन्ट सारखं वगैरे आपण वेअर करू शकतो आणि खूप छान दिसतं आपण घातल्यावर. ऍक्च्युली मी तुम्हाला अजून दाखवलं नाहीये घालून वगैरे, एकदा घातलेला पण मी घालून अजून पूर्णपणे तुम्हाला दाखवलं नाही. तर हा पण खूप छान आहे. आणि याचा जो बॉटम आहे ना तो असा थोडासा घेरवाला आहे, त्याच्यामुळे थोडासा त्याला वेगळा लुक येतो. म्हणजे याच्यावर तुम्ही एक 3/4 म्हणजे जसं काही कुर्तीज वगैरे असेल ना ते पण तुम्ही वेअर करू शकता. त्याच्यानंतर हा पण माझ्याकडे कॉटन मध्येच आहे आणि हा पण तसाच आहे. ही साईज ऍक्च्युली थोडीशी मोठी आहे माझ्यासाठी. ही ऍक्च्युली मी एम साईज घेतली, एस साईज मला बरोबर होते, पण हा मला पॅटर्न आवडलेला. आणि हा पण अगदी ना खूप सुंदर दिसतो. याच्यावर तुम्ही क्रॉप टॉप वगैरे घातलात ना तर मस्तच दिसतो. आणि एखादा तुमच्याकडे व्हाईट कलर मध्ये अशी काही कुर्ती असेल किंवा ऑफ व्हाईट कलर मध्ये किंवा असा हा लेमन कलर मध्ये प्लेन मध्ये कुठलीही कुर्ती असेल ना तर त्याच्यावर तुम्ही हा कॉन्ट्रास्ट म्हणून युज करू शकता. जेव्हा मी आता तुम्हाला बोलते तर तुम्हाला असं वाटेल की अरे काय आहे हे, पण हे खरंच खूप छान वाटेल. त्याच्यानंतर अशा पद्धतीचे पण माझ्याकडे प्लाझोज आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीचे. याचा पण फ्रिल जे मी तुम्हाला म्हणते ना, याचा जो बॉटम आहे ना त्याच्यामुळे याचा लुक खरंच खूप वेगळा येतो. तुम्हाला असं बघून नाही कळणार, ऍक्च्युली जेव्हा मी प्रॉपर व्यवस्थित घालेन ना तेव्हाच कळेल. आणि याचं जे तुम्ही म्हणाल ना तर याचा जो फिनिशिंगचा पार्ट आहे ना तो अगदी वेगळा आहे. म्हणजे तो इथपासूनच याला घेर आहे, म्हणजे तो असा एकदम छान अशा पद्धतीने बघा, म्हणजे थोडासा स्कर्ट तुम्ही म्हणू शकता किंवा असं घेरवाला. याला एक्झॅक्टली आता काय नाव बोलतात मला माहिती नाही, पण खूप छान दिसतो. याच्यावर पण तुम्ही एक कुठलाही व्हाईट कलर मधला कुठलाही तुमच्याकडे कुर्ता वगैरे असेल ना तर वेअर करू शकता किंवा क्रॉप टॉपवर तर छानच दिसतात हे. तर अशा पद्धतीचे आता हे सगळं मला एक एक करून खाली करून घ्यायचंय. त्यानंतर टी शर्ट्स वगैरे पण बरेच आहेत, ते पण सगळं काढून घ्यायचंय. आणि ना सगळं मिक्स झाले, इकडचे टी शर्ट्स तिकडे झाले, तिकडचे टी शर्ट्स इकडे झालेत. आता हा त्या दिवशीचा टॉप आहे तो पण तसाच आहे. अजूनही मी त्याला काही बघितलं नाही, त्याला रिटर्न करायचं होतं पण मी रिटर्नला अजून टाकलं नाही. 15 दिवस आहेत रिटर्नला. त्याच्यानंतर हे आता इथे टी शर्ट सगळे मिक्स झालेले इथे. तर हे अशा पद्धतीचं एक जॅकेट आहे बघा, आणि हे पण खूप सुंदर आहे, कॉटन मध्ये आहे मेन म्हणजे. आणि असं ना मी हे डार्क कलर मध्ये घेतलेलं आहे. ते आता मी तुम्हाला याच्यावरती वेअर करून दाखवते. म्हणजे जर तुम्हाला भेटलं ना तर अशा पद्धतीचं तुम्ही घ्या, नक्की घ्या. म्हणजे तुम्ही कशावरही मिक्स मॅच करू शकता. म्हणजे एखादा ड्रेस म्हणा किंवा मग जीन्स वरती कुर्तीज वगैरे असेल ना तर हे अशा पद्धतीचं आहे शॉर्ट मध्ये. आणि हे मस्त असं टाय करायला आहे याला. हे अशा पद्धतीचं आहे. आणि पाठवून बघाल तर थोडं छोटं आहे हे, आणि पाठीमागून याला काही डिझाईन नाही. जी काही डिझाईन आहे अशी फुडून आहे, पण हे घातल्यावर खूप चांगलं लुक देतो. तर अशा प्रकारचे पण माझ्याकडे 2-3 जॅकेट्स आहेत. आता जेव्हा कपाट मी लावेन ना प्रॉपर तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवते.
आता जस्ट आता मी कशामध्ये काय काय ठेवलं ना तेच मला माहिती नाहीये एक्झॅक्टली. आता तेच सगळं बघून घेते मी. हे बघा हे टी शर्ट्स आहेत, हे पण टी शर्ट्स. हा पण खूप छान आहे माझ्याकडचा एक टी शर्ट. मला अशा पद्धतीचे टॉप खूप आवडतात, म्हणजे असे अगदी साधे सिंपल आणि व्हाईट कलरच्या जीन्स वरती वगैरे ना अगदी छान वाटतात अशा पद्धतीचे. तर तुम्हाला एकदा दाखवेन मी. तुम्हाला माझं कलेक्शन बघायचं असेल तर मला नक्की सांगा. तर हे तर आता मी आवरते थोडं थोडं, पण किचन मधली कामं आहेत ना ती पहिली आवरून घेते. आता हे फक्त मी काढून घेणार आहे कपाटातलं आणि नंतर एक एक करून लावूया. चला तर पहिले तिकडचं काम संपवून घेऊया. पालेभाजी करताना बऱ्याच वेळा काही जण लसणाची फोडणी देतात, काही जण कांद्याचीच फक्त देतात आणि मी मेथीची भाजी वगैरे करताना शक्यतो कांद्याचीच फोडणी देते. मी त्याच्यामध्ये लसूण वगैरे देत नाही. जेव्हा मी पालकची भाजी करते अशी सुकी भाजी, तेव्हा मात्र मी त्याच्यामध्ये लसणाची फोडणी देते. कारण पालकाला एक थोडासा त्याचा एक उग्र असा स्मेल येतो, त्याच्यामुळे त्याला जर लसणाची फोडणी दिली तर ती नेहमी चांगली लागते. आणि आपण पालकच्या जेवढ्या पण रेसिपी करतो त्याला लसणाचीच फोडणी असेल ना तर त्या चांगल्या लागतात. तर इथे मी भाजी आता रफली कापून घेते, खूप जास्त अशी बारीक चिरत नाहीये. कारण पालेभाजी खूप जास्त पण चिरली म्हणजे चांगली नाही चिरलेली. आणि बरेच जण काय करतात की अख्खीच टाकतात, पण ही खूप मोठी मोठी आणि खाताना अगदी ती अशी तोंडात अशी येते, त्याच्यामुळे अशी कापून टाकली तर ती छान वाटते खायला. तर ही ना मी करताना म्हणजे काल थोडंसं डोक्यात विचार करून ठेवलेला की आजचा मेनू काय असणार आहे. आणि थोडासा तुम्ही जर चार्टचा मेनू ठरवून ठेवला की तुम्हाला कशा पद्धतीने जेवण करायचं आहे. तर आज ही मेथीची भाजी होती म्हणूनच मी ते सगळं सलाड वगैरे बनवलं. आणि काय माहिती मला प्रचंड खूपच आज भूक लागलेली आणि असा मेनू म्हणजे दोन्ही गोष्टी माझ्या बॅलन्स झाल्या. म्हणजे आता फक्त मी भाजी आणि चपाती केली की माझं काम झालं. आणि इथे फोडणीसाठी बघा मी फक्त म्हणजे एकच मिरची आहे, त्याला 2 तुकडे केलेत फक्त. आणि कांदा छानपैकी परतून घ्यायचा. तो थोडासा मऊसत होण्यासाठी थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, मीठ थोडंसं कमीच टाकायचं. आणि थोडासा त्याला गुलाबी रंग आला, थोडासा लालसर रंग आला ना की मग आपण आपली जी मेथीची पानं आहेत जी कापून घेतलेली ती त्याच्यामध्ये टाकायचं. आणि जेव्हा आपण मेथी याच्यामध्ये टाकणार ना तेव्हा एक गोष्ट मात्र करायची, म्हणजे मेथीच नाही कुठलीही पालेभाजी जेव्हा तुम्ही बनवाल ना, मेथीची भाजी किंवा कुठलीही भाजी याच्यामध्ये कांद्यामध्ये जेव्हा परतवणार तेव्हा गॅसची फ्लेम ही नेहमी फास्ट करायची, अगदी बारीक करायची नाही. जेवढं तुम्ही बारीक ठेवाल ना तेवढं जास्त त्या पालेभाजीला पाणी सुटतं आणि मग ना पालेभाजीमध्ये खाताना ना सगळं पाणी पाणी लागतं. त्याच्यामुळे गॅसची फ्लेम नेहमी जास्तच ठेवायची. आणि पालेभाजीला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही, ती वाफेवर लगेचच शिजते. आणि त्याच्यावरनं कधीही झाकण ठेवायचं नाही. मी तर कधीच त्याच्यावर झाकण ठेवत नाही. उतरण्याच्या आधी थोडंसं मी फक्त त्याच्यामध्ये ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि बस आपली भाजी तयारी झालेली आहे. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. आजच्या व्लॉगसाठी तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचं जे ऑर्गनायझेशन आता मी थोडंफार करणार आहे ते उद्याच्या व्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर करेन. कारण आजचा व्लॉग पण बराचसा मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटेन. आजचा व्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.